कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये एक पळीभर तेल घालून घेतलं. जिरे घातले 1 चमचाभर. जिरं चांगलं फुललंय तोपर्यंत कढीपत्त्याची असे तुकडे करून टाकायचे, म्हणजे कढीपत्ता फोडणीमध्ये चांगला मुरतो. कढीपत्ता चांगला तडतडला आहे, त्याच्यामध्ये मूठभर शेंगदाणे मी घातले. त्यांना चांगलं परतून घ्यायचं, एकदम खरपूस असे शेंगदाणे भाजले गेले पाहिजेत. शेंगदाणे चांगले भाजले की त्याच्यामध्ये आपण 2-4 कमी तिखट असलेल्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. ते देखील या शेंगदाण्यांबरोबर शेंगदाणे परतल्यानंतर आपण घालून घेतलेत आणि ते चांगले परतून घेऊयात. हिरव्या मिरच्यांच्या ऐवजी तुम्ही लाल तिखट वापरू शकता. तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. 1 चमचाभर हळद घातली आणि आता हे सर्व तयारी करायच्या अगोदर आपण सकाळी उरलेल्या चपात्या मिक्सरला फिरवून घेतल्या होत्या, त्याचा चुरा करून घेतला चांगला. तर आज आपण बनवतोय शिल्लक राहिलेल्या चपात्यांचा भुगा. कोणी भुगा बोलतं, कोणी याला चुरमा देखील बोलतं. आता फोडणीमध्ये आपल्याला 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घ्यायचेत आणि हा कांदा लालसर करायचा नाही आहे, फक्त त्याचा कच्चेपणा दूर होईल एवढंच आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. या कांद्याने आपला भुगा आहे जो तो खूप छान लागतो. याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो देखील घालू शकता आवडीनुसार. तर मी फक्त कांदाच घातलेला आहे. ते कांद्याचा कच्चापणा गेला की त्याच्यामध्ये हा जो चपातीचा भुगा आहे, काला म्हणू शकता, चुरमा म्हणू शकता, तो घालून घेतलाय. मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलाय. हातावरती देखील तुम्ही चपाती चुरू शकता. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पुदिना मी कापून घालून घेतलेला आहे. पुदिना, कोथिंबीर आवडीनुसार तुम्ही घालू शकता आणि त्याला छान असं मिक्स करायचं. गॅस आपला मंद आहे, मंद आचेवरच छान असा मिक्स करून घ्यायचा. जर खूप सुका वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही शिंपडू शकता, जसं की पाण्याचा हबका आपण बोलतो. पाणी नाही शिंपडलं तरी देखील मंद आचेवरती छान असा मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवून 1-2 मिनिट वाफवून घेतला तरी देखील हा भुगा खूप मऊसूद असा होतो आणि गरमागरमच खायला खूप छान लागतो. बऱ्याच वेळा सकाळच्या चपात्या जर शिल्लक राहिल्याच तर या पद्धतीचा तिखट भुगा किंवा मग गुळाचा काला देखील तुम्ही करू शकता. नाहीतर मग तीच चपाती तेलामध्ये तळून ती देखील खरपूस खमंग स्नॅक्स सारखी तयार होते. पण हा तिखट भुगा चुरमा झटपट होणारा आहे आणि हेल्दी देखील आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चपात्या शिल्लक कधी राहिल्यास, कधी होतं कमी जास्त, चपात्यांऐवजी कुठलीही भाकरी असेल ज्वारीची, बाजरीची, त्याचा देखील भुगा तुम्ही या पद्धतीने करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून धन्यवाद.